आता राज्यभर राबविला जाणार शिक्षणाचा बुलढाणा पॅटर्न 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी। शिक्षण मंत्री भुसेंची घोषणा। आमदार गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश। बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रारंभ केलेल्या नगरपालिकेच्या शाळेत CBSE शिक्षणाच्या पॅटर्नला राज्यभर राबवण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिरवा कंदील दिला असून सदर आदेशावर 1 एप्रिलपासून अंमलबजावणीचे आदेशही देण्यात आले आहे। आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाल्याने मजुरांचा मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। बुलढाण्यातील मजूर शेतकरी व गरिबांच्या पाल्यांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी बुलढाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मागील पंचवार्षिकमध्येच पुढाकार घेत बुलढाण्यातील नगरपालिकेच्या शाळेत CBSE पॅटर्न सुरू केला आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहन, स्वतंत्र पुस्तके तसेच गुणवंत शिक्षकही नियुक्त करण्यात आले आहे। अतिशय माफक दरात या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाल्याने अनेक गरीब मजूर शेतकऱ्यांची मुले देखील इंग्रजीत बोलत आहे। या शाळांच्या व्यतिरिक्त इतर शाळेत देखील CBSE पॅटर्न राबवण्यात यावा यासाठी आमदार संजय गायकवाड प्रयत्नशील होते। या संदर्भात त्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन या मोहिमेबद्दल माहिती दिली होती। तसेच हा पॅटर्न राज्यभर राबवण्याची मागणी केली होती। या मागणीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत ही घोषणा केली। त्यानुसार राज्यातील सर्व पालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE पॅटर्न लागू केला जाईल आणि 1 एप्रिलपर्यंत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहे। आमदार संजय गायकवाड यांचे ड्रीम प्रोजेक्टला मिळाली मान्यता। संपूर्ण देशात केवळ दिल्ली या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शासकीय व खाजगी शाळा सक्तीच्या CBSE पॅटर्न लागू करून गरीब जनतेला मोफत व सवलतीच्या दरात शिक्षण उपलब्ध करून दिले होते। त्यानंतर राज्यात प्रथमतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय गायकवाड यांनी नगरपालिका अंतर्गतच्या 3 शाळांना CBSE पॅटर्न लागू करून अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। याच धर्तीवर संबंध राज्यात हा प्रयोग शासन स्तरावर करण्यात यावा यासाठी त्यांनी वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवला होता। आता त्यांच्या या मागणीला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मान्यता देऊन आमदार गायकवाड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केला आहे। शिक्षण मंत्री दादाराव भुसे काय म्हणाले? हे काम टप्प्याटप्प्यात होईल। पाठ्यपुस्तके बदलण्याची आणि शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची गरज असल्याने हे काम टप्प्याटप्प्याने केली जाईल। ही योजना इयत्ता 1ली पासून सुरू होईल आणि हळूहळू 2027-28 पर्यंत सर्व वर्ग यात समाविष्ट केले जातील। या निर्णयाचा उद्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासक्रमाचा अभ्यास करता यावा, ज्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करता येईल याची खात्री करणे आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।